नमस्कार मंडळी, आपल्या नवरात्री नवदुर्गा मालिकेत काल आपण शैलपुत्री देवीचे स्वरूप जाणून घेतलं. आज दुसऱ्या दिवशी आपल्याला दर्शन होते तप, संयम आणि धैर्याचे प्रतीक असणाऱ्या देवी ब्रह्मचारिणीचे. या रूपात माता भक्तांना संयम, साधना आणि अखंड श्रद्धेचे महत्त्व शिकवतात. देवी ब्रह्मचारिणीचे रूप अत्यंत साधं पण तेजस्वी आहे. त्या दोन्ही हातांनी सज्ज आहेत. एका हातात जपमाळ आणि दुसऱ्या हातात कमंडलू. त्यांच्या रूपातून साधेपणा, शांती आणि संयम प्रकट होतो. म्हणून त्यांना तपश्चर्येची देवी म्हटले जाते. पुराणानुसार हिमालयाची कन्या पार्वतीने भगवान शंकराला पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. वर्षानुवर्षे त्यांनी उपवास, भिक्षाटन, पानं फळं खाणं आणि अखेरीस अगदी अन्न पाण्याचा त्याग करून तप केले. या कठोर तपश्चर्येमुळे त्यांना ब्रह्मचारिणी असं नाव मिळालं. त्यांच्या या तपशक्तीमुळेच भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीसोबत विवाह केला. म्हणून ब्रह्मचारिणी हे रूप अखंड श्रद्धा, धैर्य आणि संयमाचे प्रतीक आहे. देवी ब्रह्मचारिणीची मंदिरे भारतात काही ठिकाणी प्रसिद्ध आहेत. वाराणसीत ब्रह्मचारिणी देवीचं प्राचीन मंदिर आहे. उत्तराखंडातील हरिद्वार जवळील काही शक्तिपीठात त्यांची विशेष पूजा केली जाते. नवरात्रीच्या काळात या मंदिरामध्ये लाखो भाविक दर्शन घेतात. दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीच्या पूजेत पांढऱ्या फुलांचा वापर केला जातो. नैवेद्य म्हणून साखर आणि पंचामृत अर्पण केल्याने आयुष्य सुखी, दीर्घायुषी होते. तुपाचा दिवा लावून आरती केल्याने घरातील संकटे दूर होतात. ही पूजा साधकांना संयम, धैर्य आणि एकाग्रता देणारी मानली जाते. देवी ब्रह्मचारिणीच्या उपासनेनं आयुष्यातील संकटे दूर होतात. मानसिक शांती मिळते. साधकांच्या तपश्चर्येला सिद्धी प्राप्त होते. विद्यार्थ्यांना एकाग्रता आणि परिश्रमाची प्रेरणा मिळते. त्यांचं स्मरण केलं म्हणजे जिद्दीने आणि श्रद्धेने केलेल्या प्रयत्नांचं फळ नक्की मिळतं. तर मंडळी, ही होती देवी ब्रह्मचारिणी, संयम, श्रद्धा आणि तपशक्तीची देवी. उद्या आपण जाणून घेऊया तिसऱ्या दिवसाची देवी चंद्रघंटा, जी शौर्य आणि करुणेचे प्रतीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि